अंबरनाथमध्ये राज्य दक्षता पथकाची मोठी कारवाई करण्यात आली। हायड्रोकार्बन पेट्रोलियम पदार्थांची अवैधरित्या साठवणूक करण्यात आली होती। या छापेमारीत 1,20,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या ठिकाणी खाद्यतेलाचे जे टँकर होतं त्या टँकरमधून हायड्रोकार्बन पेट्रोलियम पदार्थ हा अवैधरित्या साठवणूक आणि त्याची विक्री या ठिकाणी होत होती आणि ही विक्री करत असताना ही अवैधरित्या कोणताही परवाना नसताना ही विक्री चालू होती। खरं तर हा अतिशय घातक गोष्टी आहेत की पेट्रोलियम पदार्थासारखा पदार्थ असताना त्याची साठवणूक करणं आणि विक्री करणं। त्या अनुषंगाने या ठिकाणी धाड मारली आणि या धाडीमध्ये जवळपास 1,20,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आले। हा वेगवेगळ्या पर्पजसाठी केलेला जातो, परंतु मुख्य आजच्या कारवाईचा मुद्दा आहे की अवैधरित्या साठवणूक आणि अवैधरित्या विक्री ह्यामुळे या ठिकाणी धाडीमध्ये कारवाई होत आहे। त्या गुन्हा दाखल झाला आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। 100% गुन्हा दाखल होणार आहे। तर आयुक्त तुकाराम मुंढे ऍक्शन मोडवर आले। धाराशिवच्या दूध डेअरीवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। मराठवाडा डेअरीवर अन्न प्रशासन विभागानं कारवाई केली आहे। दुग्धजन्य पदार्थांचे नमुने ताब्यात घेतलेत। अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। मराठवाडा आणि मराठवऱ्हाड या नामांकित दूध उत्पादक केंद्रावर कारवाई करण्यात आलेली आहे। पंतप्रधान मोदी अमेरिकेसमोर नतमस्तक झालेत। पंतप्रधान मोदी देशाला पुन्हा गुलाम बनवत आहेत अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेली आहे। पुन्हा एकदा लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय। राज्यातील गुटखा माफियांवर आता मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंनी सर्व अधिकाऱ्यांना याचे आदेश दिलेले आहेत। गुटखा, तंबाखू, निकोटीन युक्त पान मसाल्याच्या अवैध व्यापारावर मोठा प्रहार केवळ विक्रेतेच नव्हे तर उत्पादक, पुरवठादार, वाहतूकदारांवरही आता कारवाई करण्यात येणार आहे। संघटित नेटवर्क, गोदाम चालक आणि घाऊक विक्रेतेही रडारवर आहेत। प्रत्येक जिल्ह्यात मकोका प्रकरणांची स्वतंत्र नोंद ठेवली जाणार आहे। सर्व दोषींवर कारवाई होईल असं आश्वासन तुकाराम मुंढेंनी दिलंय। ठिकाणी हे मोर दॅन वन्स एखाद्या ह्याच्यामध्ये ट्रेड करणारा व्यक्ती, संस्था, आस्थापना असेल त्यांच्याविरुद्ध कंपल्सरी मोका इन्व्होक करायची ही ऑर्डर आहे। आपण मी जे सांगितलंय की दोज हु आर रिस्पॉन्सिबल त्यांच्यावरती आपण कारवाई करणार, कुणी असू द्या, ते माझे अधिकारी होऊ शकतात, इन्व्हॉल्व जर असतील तर दुसरे कुणी असू शकतात। त्याच्यामध्ये आमचे काही अधिकारी इन्व्हॉल्व आहेत असं खूप अलिगेशन होतात, कंप्लेन येतात, आम्ही त्या व्हेरीफाय करतो। पुढच्या काही दिवसामध्ये असे काही अधिकाऱ्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा नाही याच्याबद्दलचे इन्व्हेस्टिगेशन आमच्याकडे सध्या चालू आहे। त्याच्यातून जे रिझल्ट येतील ते आपल्यापर्यंत येतीलच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।